कावळा घरासमोर ओरडला तर शुभ की अशुभ? तुमच्या घरासमोर कावळा अचानक जोरात ओरडतो का? जुन्या लोकांच्या मते कावळ्याचे घरासमोर ओरडणे हा एक विशेष संकेत मानला जातो. काही जण याला पाहुणे येण्याचे संकेत म्हणतात, तर काही जण यामागे वेगळेच रहस्य सांगतात. पण यामागचे सत्य काय आहे? चला जाणून घेऊया. भारतीय संस्कृतीत कावळ्याचे महत्त्व. भारतीय परंपरेत कावळ्याला एक विशेष स्थान दिले गेले आहे. श्राद्ध आणि पितृपक्षाच्या काळात कावळ्याला अन्न अर्पण करण्याची परंपरा आहे. असे मानले जाते की कावळा हा पूर्वजांचा संदेशवाहक असतो. यामुळे कावळ्याशी संबंधित अनेक मान्यता आजही प्रचलित आहे. घरासमोर कावळा ओरडला तर काय मानले जाते? जुन्या लोकमान्यतेनुसार जर कावळा घराच्या मुख्य दाराजवळ बसून सतत ओरडत असेल तर घरात पाहुणे येणार आहे असा संकेत मानला जातो. ग्रामीण भागात आजही ही समजूत लोकप्रिय आहे. संकेत नंबर 1, पाहुणे येण्याची सूचना. अनेक लोक सांगतात की कावळा घरासमोर ओरडल्यानंतर काही वेळातच नातेवाईक किंवा पाहुणे येतात, म्हणून कावळ्याचे ओरडणे हे आगमनाचे संकेत मानले जाते. संकेत नंबर 2, एखादी महत्त्वाची बातमी. काही मान्यतानुसार कावळा वारंवार ओरडत असेल तर एखादी नवीन बातमी किंवा माहिती मिळणार असते. ही बातमी चांगली किंवा वाईट कशीही असू शकते असे सांगितले जाते. संकेत नंबर 3, पूर्वजांची आठवण. पितृपक्षाच्या काळात कावळ्याचे विशेष महत्त्व मानले जाते. अनेक श्रद्धानुसार कावळा दिसणे किंवा त्याचे ओरडणे हे पूर्वजांच्या स्मरणाशी जोडले जाते. मात्र हा श्रद्धेचा विषय आहे. संकेत नंबर 4, सावध राहण्याचा इशारा. काही भागांमध्ये कावळ्याचे असामान्य वर्तन हे सावध राहण्याचा संकेत मानले जाते. म्हणून जुने लोक अशा वेळी महत्त्वाचे निर्णय घेण्यापूर्वी विचार करण्याचा सल्ला देत असत. संकेत नंबर 5, घरातील बदल. लोकमान्यतेनुसार घरात काही नवीन घटना घडण्यापूर्वी कावळा वारंवार दिसू शकतो, म्हणून त्याच्या आवाजाकडे अनेक लोक लक्ष देतात. धार्मिक परंपरा काय सांगतात? धार्मिक परंपरांमध्ये कावळ्याचा संबंध पितराशी जोडला जातो, म्हणून श्राद्धाच्या वेळी कावळ्याला अन्न अर्पण करणे शुभ मानले जाते. ही परंपरा अनेक पिढ्यापासून चालत आलेली आहे. विज्ञान काय सांगते? वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले तर कावळे अत्यंत बुद्धिमान पक्षी आहेत. ते एकमेकांना इशारे देण्यासाठी अन्न सापडल्यावर किंवा धोका जाणवल्यावर आवाज करतात. घरासमोर ओरडण्यामागे त्यांची नैसर्गिक कारणे असू शकतात. त्यांचा भविष्यातील घटनाशी संबंध असल्याचा कोणताही वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. कावळ्याबद्दल रोचक तथ्य. कावळा हा जगातील सर्वात हुशार पक्ष्यापैकी एक मानला जातो. तो चेहरे लक्षात ठेवू शकतो, समस्या सोडवू शकतो आणि समूहात माहितीही पोहोचवू शकतो. यामुळेच प्राचीन काळापासून लोक त्याच्याकडे विशेष नजरेने पाहत आले आहेत. काय करावे? कावळ्याला त्रास देऊ नका. पक्ष्यासाठी पाणी ठेवा. निसर्गाचा आदर करा. श्रद्धा ठेवा पण अंधविश्वास टाळा. सकारात्मक विचार ठेवा. मग घरासमोर कावळा ओरडला तर तो शुभ की अशुभ? याचे निश्चित उत्तर कोणाकडेही नाही. काही लोक याला संकेत मानतात, तर काही लोक याला पक्ष्याचे नैसर्गिक वर्तन मानतात. पण एक गोष्ट नक्की, कावळा हा निसर्गातील अत्यंत बुद्धिमान आणि महत्त्वाचा पक्षी आहे. तुमच्या घरासमोर कावळा ओरडल्यावर काही विशेष घटना घडली आहे का? तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा धार्मिक, रहस्यमय आणि रोचक माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.